नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की तुम्ही कशा पद्धतीने 99 प्लस पर्सेंटाइल स्कोर करू शकता केमिस्ट्री या सब्जेक्टमध्ये. यापूर्वी आपण पाहिलेलं की मॅथ्समध्ये कशा पद्धतीने 99 प्लस पर्सेंटाइल तुम्ही स्कोर करू शकता. त्याच्यानंतर आपण फिजिक्स सुद्धा पाहिलेलं आहे, बरोबर? तर मॅथ्समध्ये काय तर तुम्हाला भरपूर साऱ्या मी स्ट्रॅटेजीज वगैरे दिल्यात. शॉर्ट ट्रिक्स कशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायच्या आहेत, ते सांगितले, बरोबर? त्यानंतर फिजिक्ससाठी तुम्हाला सांगितलंय तिथं आपण पेपर एनालिसिस सुद्धा केलंय दोन्ही सब्जेक्टसाठी. तर आता केमिस्ट्रीची बारी आहे आणि केमिस्ट्री हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. सो तुम्ही इझिली त्याच्यामध्ये 99 प्लस पर्सेंटाइल जाऊ शकता आणि तुमचं ओव्हरऑल पर्सेंटेज तुम्ही इन्क्रीज करू शकता. तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आता फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही एकदा चेक करा फक्त आपला WhatsApp ग्रुप तुम्ही जॉइन केलाय का? नसेल केला तर जॉइन करून टाका. कारण आपण इम्पोर्टंट अपडेट्स असो किंवा नोट्स असो त्याच्यावर शेअर करत असतो. सेम त्याच पद्धतीने Telegram चॅनल जर जॉइन केलं नसेल, फक्त जॉइन करा. ओके. त्याच्यानंतर ना, तर मला एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करायची, की 99 पर्सेंटाइल प्लस ओके 99 प्लस म्हणतो मी, ते स्कोर करण्यासाठी केमिस्ट्रीमध्ये किती मार्क्स पाहिजेत? बरोबर आहे. तुम्ही बाकीचे व्हिडिओज वगैरे पाहाल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कमी मार्क्स दाखवतील. बरोबर आहे. पण एक ग्राउंड रिॲलिटी मी तुम्हाला सांगतो. आता ज्या ठिकाणी समजा मी मॅथ्समध्ये सांगितलं तुम्हाला 70 ते 75 मार्क्स लागतील. 70 टू 75 मार्क्स लागतील 99 प्लस स्कोर करण्यासाठी. फिजिक्समध्ये तोच आकडा किती होता? तर तुम्ही 35 च्या पुढे जरी गेले, ओके, तरी तुम्ही 99 प्लस जाऊ शकताय. ओके, 35 किंवा 40 या जर मध्ये तुम्ही राहिले या रेंजमध्ये 5 मार्क्सच्या, तरी 99 प्लस जाऊ शकताय. पण केमिस्ट्रीमध्ये हा आकडा जरा जास्त आहे. ओके, तर हा आकडा असणार आहे तुमचा 41 प्लस किंवा समजा 42 प्लस आणि वर्स्ट केसला म्हणजे ज्यावेळेस समजा पेपर खूपच ईझी असेल ती शिफ्ट, तर त्यावेळेस 45 प्लस पर्सेंटाइल ते मार्क्स सुद्धा तुम्हाला लागतील. 99 प्लस पर्सेंटाइल तुम्हाला येण्यासाठी फक्त केमिस्ट्रीमध्ये. पण असं का? केमिस्ट्री जर आपण पाहिलं तर सगळ्यात ईझी सब्जेक्ट हा केमिस्ट्री आहे आणि मुलांचा सगळ्यात फेव्हरेट सब्जेक्ट हा केमिस्ट्री असतो. सो केमिस्ट्रीमध्ये मुलं भरपूर स्कोर करतात. परिणामी काय होतं, तर जास्त तुम्हाला मार्क्स लागतात चांगले पर्सेंटाइल येण्यासाठी. बरं, आता हे झाले तुम्हाला मार्क्स. किती मार्क्स आपलं टार्गेट तुम्हाला किती ठेवायचंय? 41 मार्क्स लागतात, पण आपला सेफ स्कोर तुम्हाला ठेवायचा आहे 45 प्लस. एवढे मार्क्स तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये आणायचे आहेत, बरोबर? त्यावेळेस तुम्हाला 99 च्या अबोव्ह तुम्हाला याच्यामध्ये काय येतील पर्सेंटाइल केमिस्ट्रीमध्ये येतील. आणि जर तुमचा एखादा सब्जेक्ट बूस्ट होत असेल, तर सो तुमचं ओव्हरऑल पर्सेंटाइल हे इन्क्रीज व्हायला खूप मदत होते, बरोबर? आता आपण सर्वप्रथम पाहूया जरा पेपर एनालिसिस करूया, बरोबर? तर केमिस्ट्रीमध्ये जर आपण पाहिलं, तर लाईन टू लाईन क्वेशन्स म्हणजे काय? तर तुमचे चार्ट्स असतील, तुमचे डायग्राम्स असतील म्हणजे बुक्समधल्या, ओके? किंवा पॅराग्राफ्स वगैरे असतील त्याच्यातले किंवा फॉर्म्युला बेस्ड क्वेशन तुम्हाला डायरेक्टली समजा एखाद्या कन्सेप्टचा फॉर्म्युला विचारला जाईल. तर त्याच्यावर लाईन टू लाईन क्वेशन असतात 25 क्वेशन. हा नंबर खूप मोठा आहे मित्रांनो. बरोबर आहे. 25 क्वेशन्स हे तुम्हाला डायरेक्टली एका पर्टिक्युलर लाईन किंवा तुम्ही समजा नोट्स काढताय ना, तर त्या नोट्समधनं तुम्हाला डायरेक्ट 25 क्वेशन साठी येणार आहेत. विचार करा मित्रांनो, की 25 मार्क्स 200 पैकी 25 मार्क्स 200 मार्काचा आपला ओव्हरऑल पेपर असतो सर्व पी आणि त्याच्यापैकी 25 मार्क्स तुम्हाला इतक्या ईझी गोष्टीचे मिळत नाहीत. त्याच्यामुळे इकडे आपल्याला बिलकुल म्हणजे आपला फोकस याच्यावरून काढायचा नाही. त्याच्यानंतर काय? तर फॉर्म्युला बेस्ड न्यूमेरिकल्स. आता केमिस्ट्रीमध्ये जर आपण पाहिलं, अशा थोड्याच कन्सेप्ट आहेत, की ज्याच्यावर न्यूमेरिकल्स येतात. म्हणजे समजा आयोनिक इक्विलिब्रियम असो, त्याच्यानंतर केमिकल थर्मोडायनामिक्स असो, त्याच्यानंतर सॉलिड स्टेट असो, हे आपण पुढे पाहणार आहे म्हणजे न्यूमेरिकल्स कशावर येतात किंवा थिअरी क्वेशन्स कशावर येतात. पण जे न्यूमेरिकल्स येतात, तर ते लिमिटेड येतात कुठेतरी. बरोबर आहे? मग त्यासाठी किती क्वेशन येतं? तर 10 ते 12 असे क्वेशन्स आहेत, की ज्याच्यावर न्यूमेरिकल्स विचारले जातात आणि हे कसे असतात? फॉर्म्युला बेस्ड न्यूमेरिकल्स असतात. तुम्हाला म्हणजे काय? व्हॅल्यूज दिल्या जातील. थोडेसे फक्त युनिट वगैरे चेंज असतील. तुम्हाला युनिट आपल्या स्टँडर्ड युनिटमध्ये आणायचंय. ओके. आणि त्याच्यानंतर फक्त व्हॅल्यूज पुट करून कॅल्क्युलेशन करून ॲन्सर काढायचंय. एवढं सिंपल केमिस्ट्रीमध्ये असतं. तुम्ही पी-वाय-क्यूज वगैरे चेक करा. तुम्हाला याच गोष्टी दिसतील. मी हा डाटा घेण्यासाठी किंवा हे एनालिसिस करण्यासाठी मागच्या 4 इयर्सचे पेपर चेक केले. मला याच्या व्यतिरिक्त कोणताही डाटा तिथं मिळाला नाही. केमिस्ट्रीचा पूर्ण पेपर थियोरेटिकल येतो. म्हणजे भरपूर सारा पेपर आता अर्धा पेपर तर थियोरेटिकल येणार आहे. बरोबर लाईन टू लाईन क्वेशन्स तिथे येणार आहेत. त्याच्यानंतर फॉर्म्युला बेस्ड क्वेशन किती येतात? 10 ते 12 क्वेशन्स फॉर्म्युला बेस असतात. आणि त्याच्यानंतर ना महत्त्वाचे क्वेशन्स म्हणजे काय कन्सेप्च्युअल क्वेशन्स. आता कन्सेप्च्युअल क्वेशन्स कसे असतील, की त्याच्यामध्ये 2 ते 3 अशा कन्सेप्ट इंटरलिंक असतील आणि त्यानुसार तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करावे लागतील. किंवा समजा हे थोडक्यात थोडंसं डोकं लावण्याचं काम याच्यामध्ये असेल. कन्सेप्च्युअल क्वेशन असतील, ते पण किती असणार आहे 13 ते 15. बरं, आता याला आपल्याला पूर्ण निग्लेक्ट करायचंय, तर नाही करायचं. याच्यामध्ये आता मी तुम्हाला पर्टिक्युलर टार्गेट देत नाहीये, पण लक्षात ठेवून चालायचं. इथं आपल्याला आउट ऑफच मिळले पाहिजे 25 आउट ऑफ 25. इथं पण आपल्याला आउट ऑफच पाहिजेत आणि याच्यातले सुद्धा क्वेशन आपल्याला आउट ऑफच पाहिजेत. ओके. त्याच वेळेस तुम्ही कुठं 45 प्लस स्कोर करू शकता. केमिस्ट्री खूप स्कोरिंग सब्जेक्ट आहे. मुलांना इझिली मार्क्स केमिस्ट्रीमध्ये येतात
आणि जास्त जेवढे नंबर ऑफ मार्क्स येतात मुलांना, आता फिजिक्समध्ये पहा. फिजिक्समध्ये 35 मार्क्सवर 99 प्लस पर्सेंटाइल येतायत, बरोबर? आणि केमिस्ट्रीमध्ये तेच 10 मार्क्स एक्स्ट्रा लागतायत. तर 10 मार्क्स आले काय एक्स्ट्रा लागतायत? तर मुलं जास्त स्कोर करतायत. आउट ऑफ स्कोर करणारी भरपूर सारी मुलं असतात, ओके, केमिस्ट्रीमध्ये. त्याच्यामुळे इथं मार्क्स जास्त लागणार आहेत. मार्क्स जास्त लागणार आहेत, आपल्याला ॲक्युरसी जास्त आणायची. सो त्यासाठी आपल्याला अभ्यास पण व्यवस्थित करायचा आहे. ओके, आता त्यासाठी आपण थोडीशी जरा एकदा सिलेबसवर नजर टाकूया, बरोबर? आता 11चा जो सिलेबस आहे, ओके, तर तो इथं मी घेतला नाही. कारण 11चे आहेत थोडेसे टॉपिक्स वगैरे आहेत, रेडॉक्स रिएक्शन वगैरे. ते टॉपिक्स आहेत, तर ते खूप ईझी आहेत. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री आहे. ते ईझी टॉपिक आहे आणि तुमचे ते झालेले पण आहेत. जर तुमचा हा परफेक्ट सिलेबस झाला असेल, बरोबर, तर तुम्ही 11th कडे जाऊ शकता. पण जर अजून तुम्ही चालूच केलं नसेल, तर डायरेक्ट 12th पासून तुम्ही चालू करा. कारण इंटरलिंक अशी कोणतीही कन्सेप्ट नाहीये. आता ज्याप्रमाणे आपण मॅथ्समध्ये पाहिलं होतं, काय? तर समजा ट्रिग्नोमेट्री आपलं मॅथ्समध्ये आहे, तर त्यासाठी आपल्याला 11th ट्रिग्नोमेट्री लागतंय, बरोबर? तर त्या पद्धतीने केमिस्ट्रीमध्ये कोणतीच गोष्ट इंटरलिंक नाहीये, बरोबर? त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्टली 12th सुरू करू शकता. आता 12th मध्ये जर तुम्ही एक थोडंसं जर पाहिलं, ओके, पहिल्या चॅप्टरपासनं तर 6व्या चॅप्टरपर्यंत तुम्हाला काय येतं? न्यूमेरिकल्स आहेत आणि तुम्ही एक्स्पेक्ट करू शकता, की एका चॅप्टरमधून कमीत कमी एक तरी न्यूमेरिकल येईल. म्हणजे ज्याप्रमाणे मी इथं तुम्हाला सांगितलं होतं काय? तर फॉर्म्युला बेस्ड न्यूमेरिकल्स किती 10 ते 12. तर त्या पद्धतीने इथं या चॅप्टर्समधनंच ते न्यूमेरिकल्स येतील. बरं. परत त्याच्यानंतर 7व्या चॅप्टर्सपासनं तर थेट 16व्या चॅप्टरपर्यंत. तर याच्यामध्ये कुठेही न्यूमेरिकल नाहीये. ओके, आणि जरी एखादा फॉर्म्युला वगैरे असेल, तर तो काय तुम्हाला विचारला जाणार नाही. कारण हे मी पेपर एनालिसिस केले आणि त्याच्यानंतरच तुम्हाला मी सांगतोय. बरं, आता आपण चॅप्टर वाईज थोडंसं पाहूया. सॉलिड स्टेट अतिशय सोपा आहे आणि सर्वांचा फेव्हरेट चॅप्टर असतो. ज्यावेळेस आपल्याला नवीन-नवीन मोटिव्हेशन येईल, त्यावेळेस आपण एकच करतो. केमिस्ट्रीचं पुस्तक काढतो, सॉलिड स्टेट वाचत बसतो. सॉलिड स्टेट होईस्तोपर्यंत मोटिव्हेशन पण संपतं. सोल्युशनला सुरू करायचंय, मोटिव्हेशन संपून जातं. म्हणजे सॉलिड स्टेट हा तुमचा परफेक्ट होतोच. प्रत्येक 12वीच्या मुलाचा त्यांनी काही जरी अभ्यास नसेल केला, निदान तो वर्षातून कधी 2-3 वेळेस तरी त्याला मोटिव्हेशन आलं असतं. त्यावेळेस सॉलिड स्टेट त्यांनी केलेलं असतंय. सो सॉलिड स्टेटचा विषय संपला. सॉलिड स्टेट तुमचा होऊन जाईल. बरं. त्याच्यानंतर सोल्युशन्स. सोल्युशन्स असेल, आयनिक इक्विलिब्रियम असेल. हे चॅप्टर्स थोडेसे कसे मुलांना जड जातात. पण चॅप्टर्स ईझी येतं. तुम्ही ते इझिली करू शकता. बरं. त्याच्यानंतर केमिकल थर्मोडायनामिक्स. आता केमिकल थर्मोडायनामिक्स तुम्हाला सोपं जाईल. का सोपं जाईल? तर फिजिक्समध्ये ऑलरेडी तुम्हाला चॅप्टर आहे फिजिकल म्हणजे थर्मोडायनामिक्स नावाने. बरोबर आहे. सो 80% 70 टू 80% सिलेबस त्यांच्या दोघांचा कसा आहे? सेम आहे. मग तुम्हाला फिजिक्समध्ये पण याची हेल्प होईल. सो केमिकल थर्मोडायनामिक्स पण एक इम्पोर्टंट चॅप्टर आहे आणि त्याचबरोबर हा थोडासा कन्सेप्च्युअल चॅप्टर आहे. तुम्हाला शिकण्यास ती म्हणजे थोडीशी आवड लागेल. प्रोसेस कशी असते, म्हणजे प्रोसेसचे टाइप्स वगैरे कसे असतात, तर ते तुम्हाला थोडंसं आवडेल शिकण्यासाठी. नंतर इलेक्ट्रोकेमिस्ट्री आहे, केमिकल कायनेटिक्स आहे. तर हेही चॅप्टर थोडेसे कसे येतं ठीक आहेत. म्हणजे तुम्ही जर पाहिलं याच्यामध्ये न्यूमेरिकल्स वगैरे आहे त्याच्यामध्ये, पण सोपे कुठेतरी न्यूमेरिकल्स आहेत. जास्त काय टफ याच्यामध्ये नाहीये. बरं, आता त्याच्यानंतर ना एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18, ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स, कोऑर्डिनेशन कंपाउंड्स, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स, अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. त्याच्यानंतर ते जेवढे चॅप्टर्स आहेत तेवढे सगळे थिअरी चॅप्टर्स. तुम्हाला फक्त याच्यामध्ये एकच गोष्ट फॉलो करायची ती म्हणजे आपलं टेक्स्ट बुक. बस. याच्या बाहेरचं केमिस्ट्रीमध्ये काहीच येणार नाही. ना याच्या बाहेरचं न्यूमेरिकल तुम्हाला येईल, ना याच्या बाहेरचा फॉर्म्युला तुम्हाला येईल. याच्या बाहेरचं तुम्हाला काहीच येणार नाही. तुम्ही डोळे झाकून टेक्स्ट बुक फॉलो करा. ज्यावेळेस तुमचं टेक्स्ट बुक कंप्लीट होईल, त्यावेळेस एखादं पी-वाय-क्यूचं जे बुक असेल तुमच्याकडे, ते बुक तुम्ही फॉलो करायला सुरुवात करा. पण अगोदर टेक्स्ट बुकला तुम्ही प्राधान्य द्या आणि टेक्स्ट बुकमधनंच केमिस्ट्री सर्व येणार आहे. बरोबर? आता जर समजा तुम्ही जर याच्यामधलं काहीच केलं नसेल, अजून ह्या सिलेबसला तुम्ही हात पण नाही घातला, तर तुम्ही काय करू शकता? तर तुम्ही डायरेक्टली सुरू करू शकता खालचे चॅप्टर्स. पहा चॅप्टर्स कोणते-कोणते आहेत पहा. बायोमॉलिक्युल्स, इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री, ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्री. सो याच्यापासून सुरुवात करा. जसं-जसं तुम्हाला जमायला लागेल, ओके. जसं-जसं तुम्हाला आवड लागेल अभ्यासाची, तर त्याच्यानंतर ना थोडंसं त्याच्यापेक्षा थोडंसं अप शिफ्ट करा. काय अप शिफ्ट करायचं तर अल्कोहल, फिनॉल्स, इथर अल्डिहाइड, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ॲसिड. बरोबर? या दोन्हीमध्ये काहीच नाही. आपल्याला काय पाहायचं याच्यामध्ये क्लासिफिकेशन, अल्कोहल, फिनॉल्स, इथर तिन्हींचं क्लासिफिकेशन, अल्डिहाइड्स, कीटोन, कार्बोक्सिलिक ॲसिड तिन्हींचं पण क्लासिफिकेशन. बरं. प्रिपरेशन मेथड्स, त्यांच्याच केमिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज, रिएक्शन्सचे रिएजेंट्स एवढंच पाहायचंय. मग तुम्ही काय करायचं, हे जे चॅप्टर्स आहेत 7 पासनं नंतरचे, त्यांच्या प्रॉपर नोट्स काढायच्यात. बरोबर. नोट्स काढताना डायरेक्ट ॲज इट इज पुस्तकातलं आहे तेवढं लिहायचं नाही. बरोबर. कारण ते ऑलरेडी तुमच्याकडे पुस्तकात आहे. कारण नोट्स तुमच्या कुणीही पाहणार नाही. नोट्सचे तुम्हाला मार्क्स पण मिळणार नाहीत. बरोबर आहे. मग लिहायचंय काय? एकदम की नोट्स ज्याला आपण लास्ट मिनिट रिव्हिजनच्या नोट म्हणू शकाल,
असं तुम्हाला लिहायचंय. बरोबर आहे. म्हणजे काय मोठी जी कन्सेप्ट असेल, तर तिला तुम्ही 2-3 लाईनमध्ये कन्व्हर्ट करायचंय. फक्त फॉर्म्युले लिहायचे काहींचे, बरोबर किंवा कंपोझिशन लिहायचं. तर या पद्धतीने तुम्हाला हे कव्हर करायचं. या पद्धतीने जर तुम्ही नोट्स काढल्या, तर इझिली तुमचे हे चॅप्टर्स होऊन जातील. या चॅप्टरसाठी थोडीशी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. पण जे आपले चॅप्टर्स आहेत, थिओरेटिकल चॅप्टर्स हे होऊन जातील. याच्यातही स्पेशल तुम्हाला हॅलोजन डेरिव्हेटिव्हवर जास्त फोकस करायचा आहे. वेटेज भरपूर आहे. त्यानंतर कोऑर्डिनेशन कंपाउंडवर तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे आणि त्याच्यानंतर सोपे आहेत, नंतर करू, असं म्हणून हे खालचे चॅप्टर्स बायोमॉलिक्युल्स, इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री आणि ग्रीन केमिस्ट्री, नॅनो केमिस्ट्री हे तुम्हाला सोडायचे नाहीत. हे पण करायचे आहेत. ज्यांनी अभ्यासाला सुरू केलं नाही, केमिस्ट्रीची तुम्हाला भीती वाटते किंवा अभ्यासाची भीती वाटते, तर या चॅप्टर्सपासून तुम्ही इझिली सुरू करू शकता आणि व्यवस्थित असा तुम्ही सिलेबस कंप्लीट करून 45 प्लस मार्क्स तुम्ही याच्यामध्ये इझिली स्कोर करू शकता आणि आपल्याला तेवढे करायचेतच, बरोबर? जर आपण एवढे मार्क्स करू शकलो, तर कुठेतरी आपलं पर्सेंटाइल बूस्ट होईल. बरोबर? आता त्याच्यानंतर जर आपण पाहिलं स्ट्रॅटेजी भरपूर मुलं विचारतात स्ट्रॅटेजी काय असते? स्ट्रॅटेजी काय असते? तसं ठीक आहे मॅथ्ससाठी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज किंवा टिप्स आहेत तुमच्याकडे. फिजिक्ससाठी आहेत. पण केमिस्ट्रीसाठी आपल्याकडे एकच स्ट्रॅटेजी अवेलेबल आहे. ती म्हणजे काय? फक्त टेक्स्ट बुक. तुम्ही कुणालाही जाऊन विचारा. कोणीही तुमचं जर टीचर असतील, तर त्यांना जाऊन विचारा, की केमिस्ट्रीसाठी काय प्रिफर करू? तर पहिला शब्द येईल टेक्स्ट बुक. कारण टेक्स्ट बुकमध्ये तुम्हाला सगळे आणि टेक्स्ट बुकच्या बाहेरचं काहीच येणार नाही. तुम्हाला काय करायचंय, अभ्यास करत असताना समजा तुम्ही लेक्चर वगैरे पाहत असाल, व्यवस्थित नोट्स काढायच्यात. त्याच्यानंतर लाईन टू लाईन बुक हे रीड करायचंय तुम्हाला. फक्त रीड करायचं नाही. त्याच्या तुम्हाला की नोट्स बनवायच्यात आणि त्या नोट्स तुम्हाला रिवाईज करत चालायचंय. एवढीच केमिस्ट्रीसाठी स्ट्रॅटेजी आहे. याच्या व्यतिरिक्त केमिस्ट्रीमध्ये स्ट्रॅटेजी नाही. हां, ठीक आहे. न्यूमेरिकल्स वगैरेसाठी तुम्ही थोडंसं पी-वाय-क्यूज वगैरे पहा. त्याच्यानंतर बाकीही गोष्टीसाठी तुम्हाला पी-वाय-क्यूज पाहायला लागतील. त्याच्यानंतर केमिस्ट्रीमध्ये जे एक्झाम्पल बेस्ड क्वेशन्स असतात, ओके. तर ते तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. नेम रिएक्शन्स वगैरे आहेत, तर त्या तुम्हाला व्यवस्थित करायच्या आहेत. त्याच्यानंतर काय, जे केमिस्ट्रीमध्ये मोठमोठाले चार्ट येतं, आय-यू-पी-एसी नॉमेनक्लेचरचे चार्ट असतील, तर या गोष्टी तुम्हाला परफेक्ट करायचं याच्यामध्ये तुम्हाला परफेक्शन आणायचंय. बरं, आता केमिस्ट्रीचा अभ्यास कसा करू? ओके. तर त्याचा सिंपल आन्सर आहे सह्याद्री ट्युटोरियल्स. सह्याद्री ट्युटोरियल्सच्या भरपूर साऱ्या अशा प्लेलिस्ट आहेत, पण त्याच्यातला केमिस्ट्रीसाठीच्या मी प्लेलिस्ट तुम्हाला सांगतोय. तर सगळ्यात बेस्ट नेम रिएक्शन सीरीज. त्याच्यामध्ये सरांनी बुकमध्ये जेवढ्या नेम रिएक्शन्स आहेत, तर तेवढ्या कव्हर केल्यात. ओके. त्याचे अजून काही पार्ट्स अपलोड व्हायचेत. त्याच्यानंतर काय? तर व्हायवा सीरीज. व्हायवा सीरीज म्हणजे काय? तर जे क्वेशन्स मुलं समजा ज्याच्याकडे थोडंसं इग्नोर करतात, जे सिंपल टॉपिक्स आहेत, पण म्हणजे एक्झामसाठी हेल्पफुल आहेत. तर सो ते आपण व्हायवा सीरीजमध्ये देतोय. ते तुम्ही करा. त्याचे 13 प्लस लेक्चर्स इथं अपलोडेड आहेत सरांच्या चॅनलवर, सह्याद्री ट्युटोरियल्सवर. आणि त्याच्यानंतर काय? तर बोर्डसाठी केमिस्ट्री इन 8 हॉवर्स ही सीरीज आहे. याच्यामध्ये आपण चॅप्टर वाईज तुम्हाला प्रोव्हाईड करतोय. आणि त्याचबरोबर नवीन म्हणजे काय आपण म्हणजे त्याची सीरीज नाही बनवली, पण व्हिडिओज आपण प्रोव्हाईड करतोय, की काय ऑल इम्पोर्टंट डेरिव्हेटिव्हज सॉरी डेरिव्हेशन्स आणि त्याच्यानंतर डायग्राम्स वगैरे आपण प्रोव्हाईड करतोय बुकमधनं टोटल. म्हणजे आय-एम-पी क्वेशन सीरीज. सो तुम्ही या सीरीज व्यवस्थित एकदा पहा आणि व्यवस्थित तुम्ही एकदा फॉलो करा. ह्या सीरीज पहा, व्हिडिओ लेक्चर्स खूप मस्त आहेत. पहा, व्यवस्थित नोट्स काढा आणि सिलेबस व्यवस्थित कंप्लीट करा आणि टार्गेट ठेवा 45 प्लस मार्क्स केमिस्ट्रीमध्ये आणायचे म्हणजे आणायचे. तेव्हा कुठे जाऊन आपल्याला 99 प्लस पर्सेंटाइल येतील. बरं. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा. ऑफ तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल, तुम्ही लाईक करणारच आहात, बरोबर? त्यानंतर व्हिडिओ फक्त तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि हा व्हिडिओ पहिल्या वेळेस तुम्ही जर पाहत असाल आपल्या चॅनलवरचा, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपलं चॅनल तुम्हाला एम-एस-टी सी-ई-टीच्या प्रिपरेशनपासनं तर एम-एस-टी सी-ई-टी तुम्हाला काउन्सिलिंगपर्यंत, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेईपर्यंत आणि फर्स्ट इयरचा गाईडन्स सुद्धा आपण प्रोव्हाईड करतोय. सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.